नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज माझ्याकडे मॉडेल नाही, त्याबद्दल सर्वांची मी माफी मागतो, कारण माझ्या थोडा तांत्रिक प्रॉब्लेम आलेला आहे. पण तरी सुद्धा मी तुम्हाला काही समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. वारंवार नकाशे हे सुद्धा तुम्हाला माहित आहेत. मित्रांनो, आज 18 तारीख आणि उद्या 19, 20, 21 तारखेपासून हे सर्व वातावरण आपलं महाराष्ट्रातलं पॉझिटिव्ह होण्याकडे चाललेलं आहे. पॉझिटिव्ह का होत आहे, त्याच्या पाठीमागची कारण काय आहेत, कशामुळे इतके दिवस मोसमी पाऊस थांबला होता, या सर्वांची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि खरोखरच पॉझिटिव्ह होणार आहे का, तर निश्चित होणार आहे मित्रांनो. 5 कारणामुळे मित्रांनो साऊथ वेस्ट मान्सून हा थबकला होता, थांबला होता. यामध्ये जून मध्ये एल-निनो विकसित झाला, हे एक कारण आहे. त्यानंतर उत्तरेकडनं येणारे जे काही WD च्या प्रभावामुळे उष्ण आणि कोरडी राक्षसी वारे महाराष्ट्रापर्यंत प्रवेश करत होती, हे एक कारण आहे. MGO जी प्रणाली आहे ही शांत होती, त्याच्यावर दबाव होता. त्यानंतर मित्रांनो सोमालिया जेट जो प्रवाह आहे हा आतापर्यंत कमजोर होता, तो आता स्ट्रॉंग होत आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीम आतापर्यंत कुठेही विकसित झाली नव्हती, ती आता विकसित होत आहे. या सर्व कारणामुळे मित्रांनो साऊथ वेस्ट मोसमी पावसाला आपल्या बळकटी मिळत आहे आणि तो महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करत आहे. मित्रांनो, हे 21-22 तारखेपासून घडत आहे. फार दिवस सुद्धा आपल्याला आता वाट पाहायची गरज पडणार नाही. 22 तारखेलाच मित्रांनो अनेक भागात, राज्याच्या अंतर्गत भागात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस निर्माण होणार आहे. पण हा पाऊस सर्वत्र आणि सार्वजनिक नसेल, हा बहुतांश ठिकाणी होईल. विखुरलेल्या स्वरूपात असेल, खंडवृष्टी स्वरूपात असेल, परंतु निश्चित पिकांची गरज भागवणारा हा पाऊस असेल. ज्यांची पेरणी होणार नाही, झालेली नाही, त्यांची पेरणी करणारा हा पाऊस असेल. आणि यामध्ये हळूहळू मित्रांनो 25 तारखेपासून वाढ होत आहे आणि साधारणतः 2 जुलैपर्यंत हे सर्व वातावरण टिकणार आहे. सर्व गोष्टी आता सकारात्मक कडे चाललेल्या आहेत. निश्चित जो काही पावसाच विना महाराष्ट्र तरसत होता, प्रचंड उष्णतेच्या झळा झेलत होता, मित्रांनो एखाद्या वाळवंटात भरकटलेल्या व्यक्तीला पाण्याचा झरा सापडावा, त्या पद्धतीने महाराष्ट्रात पावसाच्या धारा बरसणार आहेत. लक्षात घ्या, निश्चित हा पाऊस महाराष्ट्रातली जी एकूण सरासरी आहे जून मधली, ही सरासरीची तूट निश्चित भरून काढू शकतो किंवा काढेल, अशी आशा आपण करायला हरकत नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.